आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपूरमध्ये इंधन टंचाईचा भडका, भर उन्हात वाहनधारकांचे हाल, नो स्टॉकच्या पाट्यांमुळे नागरिक हवालदिल। वळवा तालुक्यातील मुख्य केंद्र असलेल्या ईश्वरपूर शहराला अचानक पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या भीषण संकटाने विळखा घातला आहे। शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकल्याने वाहनधारकांची प्रचंड पळापळ सुरू असून इंधनासाठी नागरिकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर पायपीट करावी लागत आहे। ज्या 1-2 पंपांवर इंधन शिल्लक आहे तिथे वाहनांच्या 1 किलोमीटरभर लांब रांगा लागल्या आहेत। भर उन्हात तासनतास उभे राहूनही इंधन मिळेलच याची शाश्वती नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आहे। इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका कामावर जाणाऱ्या नोकरदारांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसला आहे। वेळेवर वाहन न मिळाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे। प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र पंप कोरडे पडले आहेत। पंप चालकांनी पुरवठा साखळीतील दिरंगाईकडे बोट दाखवले आहे। शहरातील 5 पैकी 4 पंपांवर पेट्रोल नाही। उन्हात 2 तास रांगेत उभा होतो, पण नंबर येण्याआधीच पंप बंद झाला। प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालून पुरवठा सुरळीत करावा असे त्रस्त वाहनधारकांतून बोलले जात आहे। परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल असा दावा प्रशासनाने केला आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि उपलब्ध इंधनाचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। मात्र जर येत्या 24 तासात पुरवठा सुरळीत झाला नाही तर ही समस्या अधिक रौद्र रूप धारण करण्याची भीती व्यक्त होत आहे।